लवकरच अधिक महिन्याला सुरुवात होणार आहे. 17 मे ते 15 जून या कालावधी हा अधिक महिना आहे. 1 महिन्याचा हा अधिक महिन्यात मुलीने आपल्या आईची ओटी भरणे हे अत्यंत महत्त्वाची धार्मिक आणि सामाजिक परंपरा मानली जाते. मुलीच्या आईने तिचे कन्यादान करून एक मोठा त्याग केलेला असतो. त्या सर्वच त्यागाबद्दल कृतज्ञ व्यक्तता करण्यासाठी अधिक महिन्यात आईची पूजन केले जाते. पुण्यप्राप्ती अधिक महिना हा पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जातो, ज्यामध्ये केलेले दान पूजन अधिक फलदायी असते. आई ही अत्यंत पुण्यवान स्त्री मानली जाते, त्यामुळे तिची ओटी भरणे, तिचा आशीर्वाद घेतल्याने मुलीला अधिक पुण्य मिळत राहते. आई ही म्हणजे साक्षात देवीचे रूप मानले जाते. अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरून आपण तिचा सन्मान करतो आणि तिच्या रूपातील आद्य शक्तीची पूजन करत असतो. ओटीमध्ये हळदी कुंकू, नारळ, फळ, वस्त्र इत्यादी देण्याची प्रथा आहे. सर्व सौभाग्य आणि लक्ष्मीचे प्रतीक आहेत, त्यामुळे घरात धन धान्य सुख आणि समृद्धी येते असं मानलं जातं. आईची ओटी भरल्यावर तिचं मन प्रसन्न होते आणि ती मनापासून आशीर्वाद देते. हे आशीर्वाद कुटुंबासाठी खूप शुभ मानले जातात. अनेकांच्या श्रद्धेनुसार या सेवेमुळे घरातली नकारात्मकता कमी होते आणि संकटापासून संरक्षण आपल्याला मिळत राहते. अधिक महिन्यात केलेले दान विशेष पुण्य देते. आईची ओटी भरणे म्हणजेच एक प्रकारचे दान आणि सेवा असून यामुळे मोठे पुण्य आपल्याला मिळत राहते. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आईची ओटी आवर्जून भरावी आणि आईचा आशीर्वाद नक्की घ्यावा. तर अधिक महिन्यात विवाहित मुलीने आईची ओटी भरणं हे एक महत्त्वाची परंपरा देखील मानली जाते. एरवी मुलगी सासरी जाताना आई तिची ओटी भरते, परंतु अधिक महिन्यात ही प्रक्रिया जी आहे ती उलट असते. कृतज्ञता व्यक्त करणे, आईने मुलीला जन्म दिला, तिचे संगोपन केले आणि कन्यादान करून तिचा त्याग केला, या महान उपकाराबद्दल आणि पदरात टाकलेले सौभाग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अधिक महिन्यात आईची ओटी भरली जाते. पुढच्या जन्माची इच्छा आईची ओटी भरताना पुढच्या जन्मीसुद्धा तुझ्या पदरी जन्म मिळावा असा भाव व्यक्त केला जातो. पण अधिक महिन्यामध्ये ही गोष्ट मात्र चुकू नका. सासूची ओटी का भरू नये? तर शास्त्रानुसार लग्नात सासूने आपला मुलगा सुनेच्या पदरात दिलेला असतो. आशीर्वाद रूपी ओटी सासूकडून मिळालेली ही ओटी तिला परत करणे अयोग्य मानलं जाते. म्हणून सासूची ओटी कधीही भरली जात नाही. म्हणून फक्त आपल्या आईची ओटी नक्की अधिक महिन्यामध्ये भरावी. ओटी भरत असताना हळदी कुंकू, नारळ, फळ, साडी किंवा तुम्हाला जे शक्य होईल तसं पीस घ्यावा. दक्षिणा म्हणजे पैसे थोडेसे घ्यावे आणि गोड पदार्थ घ्यावा आणि मगच आईची नक्की ओटी भरावी. अधिक महिन्यात आईची ओटी भरणं खरंच खूप शुभ मानले जाते आणि आपल्याला आपल्या आईचा आशीर्वाद प्राप्तीसाठी ही सेवा देखील मानली जाते. म्हणून अधिक महिन्यामध्ये आपल्या आईची ओटी नक्की भरा आणि आईचा आशीर्वाद नक्की घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा. ओम श्री स्वामी समर्थ.